दुसरी सभा आपण कामशेतमध्ये सर्वांची घेतोय। त्यामध्ये कामशेतचे सर्व कष्टकरी मुली त्याचबरोबर व्यापारी असोसिएशनची काही मंडळी, काही महिला कार्यकर्ते या ठिकाणी आल्यात। त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक या कार्यक्रमाबद्दल आभार मानतो। त्यांना आमच्या गावचे माजी सरपंच मारुतीराव कोल्हे या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचंही मनपूर्वक आभार मानतो। बाकी सर्व कार्यकर्ते त्यांच्याबरोबर काम केले, त्यांची नावं घेण्याची गरज नाही। पण विषय येतो तो विनंती करतो पहिल्यांदा की लक्ष्मण आखाडे यांनी येऊन एक गीत गावं आणि पुढचा कार्यक्रम सुरू करावा। कार्यक्रम टोला मोर्चामध्ये तर बाबांचं पहिलं गाण्यातून सुरुवात असायची प्रेरणा। बाबा कार्यक्रमात आले, ऑफिसला आले तर बाबा पहिले कार्यकर्त्याची विचारपूस करायचे, तुम्ही काय करता, तुमची मुलं काय करतात। इतकं जवळून बाबा हातामध्ये फुलं देऊन कार्यकर्त्याची विचारपूस करत असत। त्या बाबाच्या प्रेरणेतून मला एक गाणं आठवलं आणि ते मी आता आपल्या पुढे म्हणणार आहे। माणसा इथे मी तुझे गीत गावे, माणसा इथे मी तुझे गीत गावे, असे गीत गावे की तुझे गीत गावे, असे गीत गावे की तुझे गीत गावे। तुझे माझे नाते घडावे, तुझे माझे नाते घडावे, तुझ्या संकटाशी देवी लढावे, तुझ्या संकटाशी कोडे उलगडावे, तुझे दुःख सारे गळून पडावे, तुझे दुःख सारे गळून पडावे। माणसा मी तुझे गीत गावे, असे गीत गावे की तुझे गीत गावे। इथे सारे सारे नवे सांगता। माझे मार्गदर्शक असतील कालाराम बापू साबळे, भाऊसाहेब साहेब, अनेक आज मला सगळे ज्येष्ठ माझ्यापेक्षा सगळे वडील झाले लोक आज त्यांच्या समोर येऊन मला दोन शब्द बोलण्याचा जो मान भेटतं हेच माझ्यासाठी खूप मोठं आहे। बाबासाहेबांचं जर सांगायचं म्हणलं तर बापूंच्या सहवासात आलो 97 आसपास, पण बापूंनी मला त्यांचे काही विचार मला सांगून ठेवले की त्यांची कामाची पद्धत कशी काय कशी। तर त्या दृष्टिकोनातून बापूंचं भाऊसाहेबांची माझी खूप झाली, पण बापूंनी मला प्रत्येक गोष्टीत पुढं घेऊन गेल्यानंतर मला त्या गोष्टी समजत गेल्या की बाबांचं काम काय कसं काय। त्या सहवासात माझी पण ओळख निर्माण झाली 1981 साली। बाबांनी हमाल पंचायत असं बनवलं, त्या संदर्भामध्ये बाबांनी हमाल पंचायत चालू केल्यानंतर त्यांनी 1981 वाजता पुढं त्यांचा सहवास वाढत गेला आणि त्याच्यानंतर मग 1900 नंतर पुढं काही कालावधीमध्ये त्यांनी मग पवना धरणग्रस्त असेल त्या धरणग्रस्ताच्या चळवळीसाठी त्यांनी जे पुढं काही गोष्टींची पाहणी चालू केली, धरणग्रस्तांच्या तिकडे काय चाललं लोकांचं किंवा काय असं काय। तर त्या संदर्भामध्ये ज्यावेळेस बाबांनी ती चालू केलं ते काम, त्याच्यानंतर मग 2002 असेल, दिल्लीचा दौरा असेल किंवा शेतकऱ्यांसाठी जे संघटित त्यांनी संघटन उभं केलं ते अतिशय संघटन उभं केलं, त्यासाठी बाबांनी भरपूर काय मार्गदर्शन केले आणि त्याच्यानंतर शेतकऱ्यांना त्या गोष्टीमुळे एक बळ भेटलं। मग ती चळवळ मोठी चालू केली, चळवळी अनेक गोष्टी निर्माण होत गेल्या। तर त्यांनी त्या समाजासाठीच्या लोकांना दाखवून दिलंय काम कसं करायचं काय करायचं, की जास्त वेळ न घेता बोलण्यासाठी खूप काही आहे त्याच्यासाठी, पण जास्त वेळ न घेता 2 शब्द मला तुम्ही संधी दिली त्याबद्दल तुमचे धन्यवाद आभार मानतो। बाबा
यांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी या गणेश मंगल कार्यालयाच्या प्रांगणामध्ये आपण मोठ्या संख्येने उपस्थित आहात. ज्यांनी श्रद्धांजली सभेचा कार्यक्रम घडवून आणला, आयोजित केला, ते आमचे मित्र राजाराजे साबळे असतील, भाई मोरे असतील. विचारपीठावर सांगायचं म्हटलं तर जीवनाच्या वाटेवर बाबा तुम्ही लढत राहिला. जीवनाच्या वाटेवर बाबा तुम्ही लढत राहिला. संघर्षमय जीवन बाबा तुम्ही जगत राहिला. जीवनाच्या वाटेवर बाबा तुम्ही लढत राहिला. संघर्षमय जीवन बाबा तुम्ही जगत राहिला. जगलात तुम्ही दुसऱ्यांसाठी. बाबा आला, जगलात तुम्ही दुसऱ्यासाठी, गोरगरीब कष्टकऱ्यांच्या हितासाठी. जगलात तुम्ही दुसऱ्यासाठी, गोरगरीब कष्टकऱ्यांच्या हितासाठी. आयुष्य कधी संपलं हे कळलंच नाही बाबा. आयुष्य कधी संपलं हे कळलंच नाही तुम्हाला बाबा, याची जाण आहे आम्हाला. आयुष्य तुमचं कधी संपलं हे कळलंच नाही तुम्हाला, याची जाण आहे बाबा आम्हाला. म्हणूनच श्रद्धांजली वाहतो, म्हणूनच श्रद्धांजली वाहतो. हात जोडून तुम्हाला, हात जोडून. या ठिकाणी या महान नेत्याला श्रद्धांजली वाहत असताना बाबांच्या जीवनामध्ये संपूर्ण आयुष्य त्यांचं संघर्षमय जीवन होतं. आणि या संघर्षमय जीवन काम करत असताना बाबांनी नेहमी कष्टकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी, मग तो धरणग्रस्ताचा प्रश्न असेल, माय मावल्यांचा प्रश्न असेल, बळीराजांचा असेल, शेतकरी राजाचा असेल, असे अनेक प्रश्न घेऊन महाराष्ट्राची विधानसभा असेल, दिल्लीची लोकसभा असेल, असे अनेक आंदोलन बाबांनी केलेले आहे. एक बाबांचा प्रसंगामध्ये त्या आंदोलनामध्ये जाण्याचा मला योग आलेला आहे. बाबा पवना धरणाचा उल्लेख झाला. बाबा पायी लॉंग मार्च घेऊन मुंबईला विधान भवनात चाललेले होते. कामशेटमध्ये बाबा आले आणि त्यावेळेस त्यांच्याबरोबर मारुती दळवी ही सगळी सहकारी मंडळी होती. मारुती दळवींनी मला फोन केला, म्हणजे बाबा आढावा आले आणि बाबा आढावाला पुढे नेण्याची जबाबदारी काही ठराविक मंडळीकडे मी देतोय आणि कोंडीबरोबर त्याच्यामध्ये तुमचा सहभाग असला पाहिजे. कुठल्याही प्रकारचा विचार न करता एक चांगलं काम करणारा, लोकांसाठी हिताचं काम करणारा माणूस बाबा या ठिकाणी आले. बाबांना पत्रकारांनी या कामशेटमध्ये अडवलं आणि विचारलं, बाबा तुमच्या 70-75 वर्षाच्या आसपास, 80च्या आसपास तुमचं वय झालं आणि कुठल्याही प्रकारची गाडी घोडीचा वापर न करता तुम्ही पायी मुंबईला निघाले. ही तुमच्याबरोबर लोक पायी चालले, चालायला त्रास होतो, चालता येत नाही बाबा तुम्हाला, तरी पण तुम्ही मुंबईला निघाले. बघा बाबांनी बाबांच्या पत्रकारांनी जो प्रश्न विचारला होता, त्या पत्रकारांना बाबांनी अचूक उत्तर दिलं. त्यांच्यासोबत मी पण होतो. बाबा म्हटले, माझं वय झाले, मला वेळ लागले का, मी पुण्याहून मुंबईला पायी चालत चाललोय, मला चालता येत नाही. पण या सरकारला मला सांगायचंय की माझी परिस्थिती अशी असताना ही सगळी जनता घेऊन मी विधान भवनाकडे निघालेलो आहे. हे ऐकल्यानंतर पत्रकारांनी
अधिक त्यांना बोलता आली, त्यांची 5 मिनिटांनी बाबांना सत्कार देण्याचा प्रयत्न केला. बाबांनी आमचा सत्कार विनम्रपणे स्वीकारला आणि बाबा पुढं मार्गस्थ झाले. असा नम्र माणूस पुन्हा कष्टकऱ्यांसाठी अनेक प्रश्नावर आंदोलन करण्यासाठी असा माणूस होणे नाही. 96-97 वर्षाचं वय कुणालाही लाभत नाही. आयुष्यामध्ये माणूस कसा जगला त्यापेक्षा तो किती महत्वाचं जीवन जगला, कसा जगला त्याला फार महत्व आहे. म्हणून वेळेचं आजचा विषय जो आहे तो श्रद्धांजली भावाडा. थोडं भावुक होतं कारण जसं समजायला लागलं त्याच्यासमोर सगळ्यात मोठे जे नेते होते ते फक्त भावाडा होते, जे मी माझ्या वडिलांच्या नजरेतून त्यांना त्यांनी पाहिलं, ओळखले, समजून घेण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या विचारांवर चालण्याचा पण प्रयत्न करते आणि तो परत परत भविष्यात देखील करणार आहे. त्यासाठी मी आज आवर्जून इथे आलेली आहे. बाबांविषयी जे काही मी वाचलं, समजून घेतलं, त्यातल्या त्या आत्मचरित्राबाबत मी थोडक्यात सांगेन की त्यांचा जो कार्यकाल होता तो 1930 त्यांचा जन्म, त्यानंतर त्यांचा 95 वर्षी त्यांचं निधन झालं. हा कार्यकाल खूप मोठा होता, पण ते कधी स्वतःसाठी किंवा स्वतःच्या कुटुंबासाठी जगले नाही. ते नेहमी असुरक्षित जे संघटन होतं त्यांना संघटित करणं, असुरक्षित जी काही समाज होता त्यांना संघटित करून त्यांना न्याय देणं, त्यांच्यासाठी लढा देणं, ह्यासाठी त्यांनी नेहमी आंदोलन असेल, चळवळी असेल, ह्यापैकी करत करत त्यांनी आजपर्यंत त्यांचा कार्यकाळ दाखवला. त्यांच्या त्या कार्यकाळाला जेवढे आपण हे करू ते कमीच असणाऱ्या शब्दामध्ये आभार मानण्यात, आभार सारख्या गोष्टी होऊ शकत नाही त्यांच्यासाठी. कारण की त्यांनी जे कार्य केले ते खूप सगळ्यांना जमतं असं नसतं, तशातले ते होते. त्यांचे विचार हे सत्यशोधनी विचारांचे होते. ते कामगार चळवळीची ते आधारवड अशी ओळख होती त्याची. आणि त्या आधारवड हरवला असं जेव्हा स्टेटस येत होतं किंवा सगळीकडे जे होत होतं तेव्हा खरंच मनापासून असं वाटलं की खरंच जो आपला आधार होता तो हरपला. त्यातल्या त्यात माझ्या वडिलांसोबत राजाराम साबळे यांच्यासोबतचा जो त्यांचा कार्यकाळ होता ते आमचे बाबा होते, प्लस आणि अजूनही आम्हाला 2 बाबा लाभलेले होते. आणि आमचे बाबा हे आमच्यात नसायचे, पण त्यांचे नेहमी गोष्टी, त्यांचे कार्यक्रम, त्यांचे मिटिंगा किंवा ह्या सगळ्या गोष्टीत आम्ही नेहमी असायचो, आंदोलनात असायचो, उपोषणामध्ये असायचो. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना जवळून पाहिल्या. या सगळ्या गोष्टी पाहत असतानाच की असंघटित समाज जरी राज्यघटनेमध्ये सगळ्या असुरक्षित संघटनांना जरी न्याय दिला गेला असता तरीही त्यांना जो समाजामध्ये व्हायला हवा होता तो दिला नव्हता. त्यातल्या त्यात त्यांची सगळ्यात मोठी होती की एक गाव होतं पण त्याच्यात अनेक पाणवले होते. मग त्यांचा तो जो लढा होता तो सगळ्यात खूप महत्त्वाचा वाटला. तो महत्त्वाचा इतका लढा होता की तो जागतिक पातळीवरती पण देखील त्याचा विचार केला गेला. एक गाव असूनही अनेक पाणवले होते. या गोष्टीचा विचार करून बाबांनी 1972 मध्ये राज्यभरामध्ये मोर्चे काढले की एक गाव आणि एक पाणवठा. ह्यांच्या या कार्याचा रेकॉर्ड हा पूर्ण राज्यभरात घेतला गेला. त्यामुळे ही सगळी गोष्ट जरी अस्पृश्य लोकांसाठी जरी राज्यघटनेत दिलं गेलं होतं की हे न्यायालय व्यवस्थित नाही, तरी पण गावात ह्या गोष्टी होत नव्हत्या. पाणवठा हा सगळ्यासाठी वेगवेगळा असायचा. त्यासाठी बाबांनी खूप मोठं आंदोलन केलं आणि त्याची मोर्चे राज्यभर महाराष्ट्रात एक एक गाव त्यांनी त्यावेळी पिंजून काढलं होतं आणि त्याच्यात जी प्रचिती केली त्यांनी त्या खूप मोठी अवलोकनीय आहे, ज्यासाठी तोड नाहीये. त्यांच्या त्या कार्यकालामध्ये त्यांनी स्वातंत्र्य लढा असेल किंवा संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन असेल आणि आणीबाणीची चळवळ होती, त्याचा एक जन्म हा जो झाला त्यांनी स्वातंत्र्य लढा पाहिला, संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन देखील पाहिले आणि आणीबाणी चळवळ देखील त्यांनी स्वतः पाहिलेली आहे. त्याचे ते साक्षीदार होते. सर लहानपणापासून राष्ट्रसेवा दलाची संस्था त्यांच्यावरती असल्यामुळे त्यांची नेहमी महात्मा फुले व साने गुरुजी यांचा विचारांचा प्रभाव त्याच्यावरती होता. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांचं वैद्यकीयमधून शिक्षण पूर्ण झाले. शक्यतो सगळे वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले की काय करतात की
डॉक्टर होते, त्यामुळे त्यांनी वैद्यकीय सेवा सुरू केली. पण त्यांची वैद्यकीय सेवा जिथे त्यांच्या घराच्या बाजूला चालू झाली होती, तिथे खूप सारे व्यापार संघटना होते. तिथे हमाली लोक त्यांच्याकडे वारंवार येत होती. तेव्हा त्यांच्याशी बोलताना त्यांना नेहमी जाणवायचं की ह्यांच्यात जी काही त्यांच्यावर अन्याय होत होता, असंघटित होती ती लोक. त्यांना कोणी जसं पूर्वी मोलकरणीचा कायदा असेल किंवा हमालांचा ह्याविषयी कोणी विचारलं जात नव्हतं, कोणी यायचं, तसं ह्या गोष्टी होत्या. ह्या गोष्टीवर त्यांचा खूप मोठा अन्याय होत होता. ही गोष्ट बाबांनी हेरली आणि 1955 मध्ये पहिल्यांदा 1955 मध्ये त्यांनी हमाल पंचायत स्थापन केली फुलटेकडीमध्ये. आणि ते देखील आजही ती वास्तू एकदम शांतमध्ये उभी आहे. आणि त्याच फुलटेकडीमध्ये हमाल पंचायती साक्ष उभी असतानाच त्यांनी तिथे थांबले नाही. त्यांनी त्यांची वैद्यकीय जी सेवा होती ती त्यांनी थांबवली आणि पूर्णपणे ह्या लोकांसाठी स्वतःला वाहून दिलं. हमाल पंचायत मार्फत त्यांनी बाबांनी केलेल्या सततच्या संघर्षामुळे 1969 ला राज्यात महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगारांचा कायदा पहिल्यांदा तयार झाला. आणि हा कायदा आपल्या राज्यात पहिल्यांदा झाला. हा भारतासाठी पहिला राज्यातला कायदा होता जो बाबांनी तयार केला. त्याच्यासाठी त्यांनी आंदोलनं केली आणि तो कायदा राज्यात आणावा म्हणून त्यांनी बरेचसे प्रयत्न केले आणि त्यांच्या प्रयत्नांना फल देखील आलेलं आहे. याच जो कोणी ज्या घटक होते त्यांना असुरक्षा म्हणून बघितलं गेलं होतं, या कायद्याअंतर्गत त्यांना एक न्याय व्यवस्था मिळाली. त्यांच्या कामाचं मौल्य त्यांना ठरलं गेलं. या गोष्टी सगळ्या त्या कायद्यामध्ये दिल्या गेल्या आहेत. असंघटित कामगारांच्या कल्याण आणि सुरक्षेसाठी हा देशातील पहिला कायदा होता जो बाबांनी तयार केला. हमाल पंचायती मार्फत त्यांनी कष्टाची भाकरी आणि हमाल नगर, हमाल भवन, हमाल पतसंस्था, कष्टकारी विद्यालय अशी कामं त्यांनी त्यानंतर पुन्हा चालू केली. वैद्यकीय व्यवसाय सोडला व बाबांना संपूर्ण आयुष्य सामाजिक चळवळीसाठी वाहून दिलं होतं बाबांनी. महात्मा फुले यांच्या विचारांची अनावी असल्याने त्यांनी वर्ग, जाती आणि स्त्री पुरुष विरोधात अनेक आंदोलनं केली. पूर्वी जी जाती आणि ह्याच्यात आणि स्त्री पुरुष ह्याच्यामध्ये समानता नव्हती, त्या समानता आणण्यासाठी पण देखील त्यांनी खूप सारे आंदोलनं केलेली आहेत. राज्यघटनाची कायद्याच्या दृष्टीने अस्पृश्यता नामनिष्ठ केली. त्यांनी जी अस्पृश्यता होती खेडेपाड्यांमध्ये, त्यांचं गाव हे शहरात नव्हतं, ते एकदम तळागाळात खेड्यागाड्यात पोहोचत होते. आणि त्यांच्यात ती जी अस्पृश्यता होती ती त्यांनी खेड्यातली अस्पृश्यता कमी करण्याचा नेहमी प्रयत्न केला. आणि त्यांचंच हे चीज आता आपल्यासमोर आहे की स्त्री पुरुष ही समानता आपल्याला दिसते. आणि ह्या गोष्टी जरी कायद्याच्या पुस्तकात होत्या पण तरी माणसांमध्ये अज्ञान होतं, त्यांना ह्या गोष्टी माहीत नव्हत्या. त्यांच्यापर्यंत ह्या गोष्टी त्यांनी पोहोचवल्या आणि ह्यासाठी त्यांनी गावोगावी अनेक कार्यकर्ते तयार केले आणि त्या कार्यकर्त्यांमधले ते बाबा होते. आणि त्या बाबांनी खरंच ही लेकरं मोठी केली आणि एक मोठा वटवृक्ष तयार झालेला आहे. अनेक गोष्टी सांगता येतील. आपल्या सगळ्यांना सर्व माहिती आहे. माझ्यापेक्षा सुद्धा उमाकांची बसते पावसाळा, ते अनेक गोष्टी सांगते. बाबा राष्ट्रसेवा दलाचे सैनिक, बाबा मूळ समाजवादी, बाबांची निष्ठा लोकशाही समाजवादावर, बाबांची निष्ठा फुले शाहू आंबेडकरांच्या विचारात. बाबा अतिशय प्रामाणिक, चिकाटीने काम करतात आणि समाजामधला जो सगळ्यात शेवटचा घटक, जो अंतिम माणूस, ज्याला या संविधानामध्ये स्थान आहे परंतु जनमानसामध्ये स्थान नाही, अशा माणसाचा कैवार घेणारे बाबा गावात. गेल्या वर्षी आज जशी थंडी पडते तशी मोठी थंडी पडली आपल्याला माहिती आहे. आणि अचानक वाघोली जवळ बुलढाणा जिल्ह्यातले पारधी बांधकाम कामगार म्हणून आले आणि कुठं झोपायला नाही म्हणून फुटपाथवर झोपले आणि दारू पिलेल्या ड्रायव्हरने त्यातल्या 2-3 लोकांना चिरडून टाकलं. त्याच्यामध्ये 1-2 मयत झाले आणि बाकीचे सर्व ससून हॉस्पिटल ऍडमिट केले. ही बातमी आम्हाला समजली आणि बाबांनी निर्णय घेतला की त्या सर्व कुटुंबाला मदत करायची.
मग कष्टाची भाकरच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबियांना जेवण आणि त्यांना राहण्यासाठी शेजारच्या ससूनच्या शेजारी जी महापालिकेची शाळा आहे, दादासाहेब गायकवाड शाळा, त्या शाळेमध्ये नितीन पवार आणि आपल्या कार्यकर्त्यांनी हमाल पंचायती सर्व हे त्यांचं जवळपास महिनाभर पालन पोषण केलं. मला तुम्हाला हे गोष्ट सांगायची आहे की बाबांचा कोणताही मतदारसंघ झाला किंवा त्यांना कुठून निवडून यायचं म्हणून त्या लोकांना मदत करायची ही भूमिका नव्हती. ज्याच्या कोणावर अन्याय होतोय आणि ज्याच्या कोणावर अत्याचार होतोय त्याच्यासाठी बाबा उभे राहतात. एका बाजूला ही अन्याय अत्याचाराची लढाई लढत होते, दुसऱ्या बाजूला महात्मा फुल्यांचा विचार पुढे नेण्यासाठी आता आमचे सेवादलाचे कार्यकर्ते बोलले साठे साहेब, परंतु मी हेही सांगू इच्छितो की सेवा दलामध्ये भाऊकर साहेब आम्हाला गांधी आणि साने गुरुजी यांच्या पलीकडे महात्मा फुल्यांच्या पर्यंत घेऊन जाणारे फक्त बाबा आठवतात. बाबांनी महात्मा फुल्यांचं समता प्रतिष्ठान काढलं. समता प्रतिष्ठानच्या माध्यमातून महात्मा फुल्यांचे जेवढे सहकारी होते त्या सर्वांचं संशोधन करून महात्मा फुल्यांचा आणखी मोठा इतिहास महाराष्ट्राच्या पुढे आणला. बाबांनी अनेक नामांतराच्या चळवळीत राहिले. नामांतराच्या चळवळीमध्ये मी स्वतः बाबांच्या नेतृत्वाखाली 14 दिवस भायखळा जेलमध्ये राहिलो आणि मंडळ आयोगाचा आता भाई गोरेंनी उल्लेख केला. मंडळ आयोगाची जी महाराष्ट्रातली कृती समिती केली, मंडळ आयोग कृती समिती, ती नाना दिलेकरांच्या 1212 भवानी पेठमध्ये बाबांनी पुणे प्रतिष्ठानच्या कार्यालयात केली. त्याचे अध्यक्ष होते एसएमयूची आणि बाबा आला होते. देवदासींसाठी काम केलं, धरणग्रस्तांसाठी काम केलं, हमाल कष्टकऱ्यांसाठी काम केलं, मोलकर्णींसाठी काम केलं. या सगळ्यांमध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की बाबांच्यामध्ये अतिशय प्रामाणिकपणा, पारदर्शीपणा, निष्ठा, चिकाटी आणि विचारांचा पक्केपणा होता. आणि आता हे आपण सगळं सांगत असताना आपल्या पुढे काय आव्हान त्याचा आता विचार करायचा. बाबा शेवटच्या काळात काय अस्वस्थ का झाले होते, आत्मक्लेश उपोषण का केले होतं, किंवा आता परत उपोषणाची का तयारी चालली होती, तर ही लोकशाही धोक्यात आली आहे असं त्यांना वाटत होतं. या लोकशाहीला जातदांडग्यांनी आणि धनदांडग्यांनी आपलंसं केलेलं आहे आणि सामान्य माणसाचा आवाज चिरडला जातोय अशी बाबांची भूमिका होती. मी राजारामजींना, त्यांच्या कन्येला आणि सर्व आपल्या मावळ तालुक्यातल्या लोकांना एकच गोष्ट सांगतो की आता सेवादलाची ताटेसाहेब शाखा राहिली नाही, पण नवीन शाखा बाबांच्या डोक्यात होती. तुम्ही घर घर तिरंगा सांगताय, असू द्या, तिरंग्याबद्दल खूप अभिमान आहे आम्हाला. तिरंगा घेऊनच आमची पिढी मोठी झाली आणि अगोदरची पिढी तिने तुरुंगात गेली. परंतु बाबांचं त्याला एकच उत्तर होतं की घरघर संविधान, आणि घरघर संविधानाची जी बाबांची कल्पना होती तर गावागावाच्या पातळीवर प्रत्येक गावामध्ये संविधान घर करावं, घटना घर करावं, संविधान कट्टा करावा आणि त्या कट्ट्यावर सगळ्या कार्यकर्त्यांनी यावं, महापुरुषांच्या जयंत्या कराव्यात, गावातल्या प्रश्नावर चर्चा व्हावी, राज्यातल्या प्रश्नावर चर्चा व्हावी, देशातल्या प्रश्नावर चर्चा व्हावी, असं संविधान घराची शाखा बाबांना अपेक्षित होती. आणि मला असं वाटतं की आमच्या लोकांनी आता बाबांच्या नावाने फक्त डावं न फोडता संविधान घर करण्यासाठी, घटना घर करण्यासाठी प्रयत्न करणं हीच बाबांना खरी आदरांजली राहील एवढंच बोलतो. आणि आपले पवार आमचे मित्र आणि माझ्या अडचणीच्या काळात मला वाचवणारे मोहन वाडेकर आणि माझ्याबरोबर काम करणारे अनेक कार्यकर्ते, राजाराम साबळे, हमाल पंचायती स्थापना
होण्याचे कारण अनेक होते. आम्ही जेव्हा या मावळामध्ये तात्यासाहेब गवळेंच्या नेतृत्वाखाली तात्यासाहेब गवळेंच्या नेतृत्वाखाली समाजवादी विचाराचं काम आम्ही करत होतो. या इथे सुद्धा सेवादलाची शाखा एका व्यापाऱ्याच्या दारात आम्ही सुरू केली होती. ते आमच्याबरोबर समाजवादी विचाराचे होते. तिथेच त्यावेळेला ते शाखा नाही म्हणून मी काम करायचो. त्याच्या आधी मी पुण्यात होतो. पुण्यात बाबांच्या म्हणजे बाबा तिथे राहत होते भवानी पेठेत. त्याच्या शेजारी धनपेठेमध्ये मी राहत होतो. आणि लहानपणापासून सेवादलाशी माझा संबंध आला. वयाच्या 7व्या 8व्या वर्षापासून त्यावेळेला माझा भाऊ मोतीराम कल्याणकर म्हणून जे आहे त्यांच्या ग्रुपमध्ये ते होते आणि त्यांनी मला सेवादलाचं काम सेवादलामध्ये आणलं. इथं आमचे फार जुने म्हणजे अतिशय जुने म्हणजे बाबांच्या पेक्षाही जुने असणारे केशवांच्या बरोबरच्या वरती असणारे लालजी कुलकर्णी देखील त्यांच्या लग्नाची पत्रिका माझ्या भावाला मिळालेली होती. लग्नाची पत्रिका आणि त्या लग्नाच्या पत्रिकेवर सहज जुनं कागदपत्र काढून करायचं होतं ते सहज सापडली. ते आजही माझ्याजवळ आहे. लालजी कुलकर्णीची लग्न पत्रिका 1945 साली त्यांची लग्न झाली. आणि त्यानंतर मला सेवादलात तिथे राष्ट्र सेवादलामध्ये जायला लागलं. आणि या सगळ्या संस्कारामधून मी आज घडलो. बाबा आढावांच्या बाबतीतही सांगितलं काय सांगितलं. आम्ही नेहमी म्हणायचो अन्याय घडवते जाणी की दुनियेच्या बाजारी धावून तिथे जाऊ स्वातंत्र्य मंत्र हा मार्ग. ही बाबांच्या वृत्तीप्रमाणे बाबांचे संबंध आयुष्य आता घडवलेला आहे वाढवलेलं आहे. आणि विशेषतः बाबांना हमाल पंचायतीची कल्पना दिली होती. आम्ही जे लहानपणी पाहत होतो की व्यापारी संबंध तिथे मोठा व्यापारी वर्ग मोठा असायचा आणि त्या व्यापारी वर्गाच्याकडं आपल्या मावळातून मुळशीतून दौंड या भागातून जाणारे जे अनेक हमाल होते. हे हमाल त्यांच्या तिथे काम करायचे. ज्या व्यापाऱ्याकडे ते हमाली म्हणून काम करायचे तिथेच ते राहायचे. कोट्यावरती त्यांना झोपायचे. आणि तिथं ही व्यापारी मंडळी त्यांच्या मुलांचे कपडे त्या मुलांचं ढुंगण धुण्यापासून त्या हमालांना काम करायला लावायचे. हे सगळं पाहिलं त्यांच्या आईने. बाबांच्या आईला हे संबंध दिसत होतं आणि बाबांनाही बाबा लहानपणी सुद्धा दिसत होते. हे सगळं पाहिलं बाबांना. आणि हा काहीतरी अन्याय आहे हे बाबांच्या लक्षात आलं. मुळात त्यांचा जो सहवास आहे त्यांच्या माध्यमातून आलेला. त्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये अनेक वर्ष काम केलं बाबांनी केलं. असे यांचा सहवास लाभला आणि आम्हालाही त्यांचा सहवास लाभला म्हणून आम्ही आज घडलोय. खरं म्हणजे आज त्यावेळेला ही कल्पना आली हमाल पंचायतीची. त्यावेळेला बाबांना काहीतरी या सगळ्या ह्याच्यातून कल्पना सुचली आणि आईने सांगितले की आम्हाला ते सगळं काम विकलं. आणि त्यांच्या आईने दिलेली प्रेरणा आज त्यांनी या पद्धतीने या संबंध महाराष्ट्रामध्ये आणि नवीन देशामध्ये काम केलं. ते त्याचं वर्णन करणं फार अवघड आहे. आणि इतकं मोठं वर्णन करणं त्या माणसाबद्दल अवघड आहे. म्हणजे माझ्या तर कल्पनेच्या बाहेर आहे. या माणसांचं असं म्हणतात ना परिसराचा शब्द तुम्ही ऐकला असेल बरेच. लोखंडाला त्या परिसरात स्पर्श झाल्याबरोबर त्याचं सोनं घडतं. आमच्या जीवनामध्ये सुद्धा SMUC नानासाहेब गोरे पन्नालाल सुराणा बाबा आढाव यांचं हे मिळालं. सानेगुरुजींच्या मांडीवर मला बसायला मिळाले. हा म्हणजे हे मोठं भाग्य माझ्या आयुष्यातलं आहे. मी त्यावेळा 9-10 वर्ष 9-1 वर्षाचा असेल. सानेगुरुजींची सभा गाडीखान्यामध्ये लागलेली होती. माझा भाऊ मला तिथं घेऊन गेला बरोबर हाताला धरून. मला ते मी तर त्यावेळेला अगदी हेच होतो लहान म्हणजे तिथं बसला. म्हणजे कसलेही माझ्या मनामध्ये कसली हे नाही.
या सानेगुरुजींच्या मांडीवर मी ज्यावेळेला गेलो भाऊ तेव्हा सानेगुरुजी आपले त्यांच्या नेहमीप्रमाणे असे बसलेले आणि मग त्यांनी मला पाहिलं लहान लोक नाव त्यांना सानेगुरुजींना लहान लोक नव्हायचे. त्यांनी मला जवळ बोलवलं. मी जरा घाबरतो. मला आठवते त्यांचं लहानपण. त्यावेळेला माझा भाऊ म्हणला की सानेगुरुजी मी तिथे जाऊन त्याच्यात गेले. त्याने मला उठून मागे जाऊन बसवलं, नाव विचारलं. मी घाबरतच सांगितलं मला, मी इतकं मी घाबरत होतो मी तेव्हा. आणि मग हे जे संबंध संस्कार आमच्यावरती घडले त्याला कारणीभूत ही सगळी मंडळी आहे. बाबांसारखा माणूस आज त्यांनी धरणग्रस्त हमाल म्हणून धरणग्रस्ताची गोष्ट जाणतो मी, मला यालाही माहिती म्हणावं. आम्ही ज्यावेळेला कुपरीच्या दगडामध्ये ज्यावेळेला मोठं आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये आम्ही होतो बाबांच्या बरोबर. कुपरीचं आंदोलन जेव्हा आता मी त्यावेळेला तरुण होतो एकदम, त्यामुळे त्या बाईचं नाव माझ्या लक्षात नाही, पण शरीराने अशी मजबूत होती आणि त्या सगळ्या लोंढ्यातून ती एकदम आत घुसली. यशवंतराव पाटावर बसलेले होते पूजा करायला. ती बाई घुसली आणि तिने धरणग्रस्तांच्या नावाने मोठा जल्लोष केला आणि पाटासकट यशवंतराव सामनं पाटासकट यशवंतरावला उचलला असं फेकून दिलं. त्यावेळेला इतका प्रचंड गदारोळ वाजला आणि त्या याच्यामध्ये सुद्धा बाबांचा एक डोळा गेला. हा डोळा त्यावेळेला बाबांनी घालवला आणि मग तिथून त्याच्यावरती खूप आंदोलन झाली. बरंच काही झालं, खूप चांगलं झालं. त्या माणसाबद्दल किती बोलावं काय बोलावं हे फार अवघड गोष्ट आहे. आणि म्हणून बाबांच्या सानिध्यात मी घडलो. बाबांचा शाखा नाही तुम्ही म्हणतो गचेटी पुलावरती अण्णा कोंढरे तिथं जवळच राहत होते आणि पलीकडच्या चौकात मी राहतो. आणि त्या शाखेच्या निमित्ताने त्यावेळेला रात्र झाका सुरू करायची म्हणून मला सेवादलांना लोकांनी सांगितलं की तू तिथं शाखा नाही म्हणून जवळ येतो, शाखा नाही म्हणून तिथं काम करायचं. गचेटी पुलावरती शाखा सुरू केली. शांताराम दिवेकर, बाबा दादा अण्णा कोंढरे हे सगळे त्या ठिकाणी येऊन शाखा, मोतीराम कल्याणकर, अनेक संबंध जुने कार्यकर्ते तिथे यायचे. मी त्यांच्यात खरं मी लहानच होतो, पण शाखा नायक म्हणून मी तिथे काम केलं. बाबांच्या सानिध्यात अनेक काम करायला मिळालं. आणि ही प्रेरणा घेऊन ज्यावेळेला मी मावळात आलो, मावळात जेव्हा माझा भाऊ आला त्यावेळेला सेवादलाच्या शाखेत वडगावला मी जात होतो. आणि त्यानंतर मावळामध्ये आज मी हमाल पंचायतीची स्थापना त्यावेळेला केली. राजाराम साबळे माझ्याबरोबर होता. त्यावेळेला राजाराम साबळेकडे ही जबाबदारी दिली आणि त्यांनी ती सगळी व्यवस्थित पार पाडली. त्याबद्दल आणि काय बोलावं, खरं म्हणजे खूप बोलण्यासारखं आहे. खूप बाबांच्याबद्दल आणि समाजवादी चळवळीबद्दल बोलायचं झालं तर भयानक आहे. म्हणजे आज बाबा आढावांनी राजकारणामध्ये होते. बाबा आढावा असं नव्हतं की बाबा आढावांनी राजकारण केलं नाही. ते खेड मतदारसंघातून लोकसभेलाही उभे होते, ते पडले, भाग वेगळा. पण नंतर ज्यावेळा त्यांनी पाहिलं, ज्यावेळा समाजवादी आणीबाणी झाली, त्यावेळा जनता दलाची ज्यावेळा स्थापना झाली, त्यावेळेला आमच्या सगळ्या समाजवाद्यांनी जेवढ्या संघटना होत्या त्या विलीन केल्या. त्यावेळेला बाबांनी श्रीमांना नानासाहेबांना एवढं न जयप्रकाशांना यांनी सांगितलं की तुम्ही पक्ष विलीन करू नका. जनता दलामध्ये संघाच्या किंवा त्यावेळेच्या जनसंघाला आणि RSSला बरोबर घेऊ नका. RSS त्यांनी त्याच्यावरती एक पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकावर संघाची ढोंगबाजी म्हणून ते पुस्तक लिहिलं. कारण हे दगलबाज लोक आहेत, हे संघवाले आणि BJP वाले ढोंगी लोक आहेत. हे ब्राह्मणांचं हे करणारे, लालून चालून करणारे मनुस्मृतीवाले लोक आहेत. यांचं जर तुम्हाला खरोखर पुस्तक वाचत असेल तर त्या ह्याच्यावर मूळ पुस्तकाने त्यांनी सगळं लिहिलेलं आहे. आणि म्हणून
बाबांनी लिहिलं आणि बाबा त्या दिवसापासून त्यांनी सांगितलं मी काही तुमच्याबरोबर येणार नाही आणि त्यांनी त्यापासून राजकारणाला संन्यास घेतला आणि बाबा निवळ ज्यांच्यावरती अन्याय घडत होता त्या सर्व तळागाळातल्या तळेगाळाच्या समाजातील लोकांसाठी त्यांनी आपलं आयुष्य खर्ची घातलं. अशा या थोर नेत्याला हमाल पंचायत शाखा कामशेत व्यापारी असोसिएशन असा संयुक्त कार्यक्रम आणि नागरिकांच्या वतीनं या ठिकाणी घेण्यात आला. ही संबंधित भागामध्ये बाबाला मानणारे जे कार्यकर्ते होते त्यांनी त्यांच्याबद्दल इथं सगळ्यांचा कार्यक्रम आखावाशी विनंती केली होती आणि त्या पद्धतीने तो कार्यक्रम पार पडला. तर बाबांच्याबद्दल बोलायचं म्हणलं तर बाबा हे नेहमी नाही म्हणण्याच्या वर्गाच्या बाजूने राहिले. ते धनग्रस्त असो, रस्त्यावर कामाला हमाल असो, टपरीधारक असो, धुनीवाटणी करणारी महिला असो, बांधकाम कामगार असो, पथर व्यावसायिक असो, सर्वच रिक्षावाले असो, सर्वांच्यासाठी त्यांनी मनापासून आणि ते काम उभं केलं आणि त्यातून त्यांनी काही कायदे काही मंडळ उभी केली, त्यातून राहिली गेली आणि त्यांना न्यायाचं काम सुरू झालं. त्याच ठिकाणी म्हणजे अजून एका कार्यकर्त्याला त्यांच्या आधी बोलायची विनंती होती की त्यांच्या गावात एक जमिनीचा लढा जाते तुकाराम धुमाळ आणि तासू दापणे या ठिकाणी आले. त्यांनी कुणीतरी करून सुद्धा बोलायला अशी त्यांना विनंती करतो. त्याला इथे येऊन गेलो होतो चालत पण नंतर आम्ही पण मुंबईकडून गेलो आणि साधारणतः बाबा या परिसरात यायचे ते धरणग्रस्त चळवळीसाठी जास्त यायचे. आम्हाला पंचायत तर होतीच आहेच. तर त्याची आंदोलन इकडे पावनाची इथे झाली त्या अभियंत्यांच्या कार्यालयासमोर. त्या धरण्यालाही मी त्यांच्याबरोबर असायचो. तर त्याच्यामुळे आपण सगळ्यांना एकमेकांना ओळखीचे आहोत. तुम्ही सगळ्यांना बाबांची आठवण काढताय. माझ्या मनात जरा वेगळाच विचार येऊन गेला. कदाचित तुम्हाला ऐकायला चांगला नाही वाटणार तो. मला असं वाटतं की बाबा आत्ता गेले तरी 96 पर्यंत ते जगले. लवकर गेले असल्यामुळे आपण म्हणू शकत नाही. जवळजवळ पूर्ण आयुष्य 100 वर्षांचं आयुष्य आहे. पूर्ण आयुष्य समजलं जातं माणसाचं. ते त्यांना मिळालं जवळपास 4 कमी. पण तरी सुद्धा मला असं वाटतं की आता ते गेले ते बरं झालं. का असं म्हणतो मला तुम्हाला मागच्या वर्षीच्या म्हणजे 7 वर्षापूर्वीच्या त्यांच्या आंदोलनाकडे न्यायचंय. तुम्हाला आठवण करून द्यायची. मागच्या वर्षी 28, 29 आणि 30 नोव्हेंबर 3 दिवस त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वाड्यामध्ये उपोषण केले. तुमच्या मी काय त्यांना भेटून गेली असेल. मी पण त्या उपोषणात सहभागी झालो आणि त्या मेंढे बसले. आम्ही तिघही उपोषणात होतो. बाबा स्वतः उपोषणात बसल्यावर आता त्यांच्याशी चर्चा की जास्त झाली. पण त्या उपोषणाचं कारण काय होतं याची काही आठवण आपल्याला आहे का? ते उपोषण काही कुठल्या मागण्यांसाठी नव्हतं. म्हणजे विशिष्ट मागणी आणि ती पूर्ण झालेलं उपोषण सोडतो. ते आत्मक्लेश उपोषण. बाबांनी उपोषण यासाठी केलेलं होतं की त्यावेळी जे राज्य सरकार निवडून आलं त्या राज्य सरकारने सरकारी तिजोरीचा उपयोग करून लोकांना भ्रष्ट केलं. विशेषतः महिलांना आर्थिकदृष्ट्या त्यांना सरकारी तिजोरीतून लाडकी बहीण योजनेत पैसे सुरू केले निवडणुकीच्या तोंडावर. आणि काय इलेक्शन कमिशनची काही विचार नाही काय आणि महिलांची बरोबर बदल नाही आले. बाकीचे काही ईव्हीएम वगैरे आम्ही त्याच्याबद्दल बोललो नाही काय. तो काही जो घोटाळा असेल तो भाग वेगळा त्याबद्दल मला बोलायचं नाही. पण ज्या पद्धतीने मतदान झालं त्यात महिलांच्या मतदानाची टक्केवारी वाढली आणि हे जे नवीन राज्य सरकार निवडून आलं त्याच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये अतिशय निषेधाचे होतं. लोकशाहीमध्ये असं कसं होऊ शकतं? लोकांना विकत घेऊन तुम्ही मतदान करायला लावताय आणि पुन्हा मग कोणत्याही राज्यावरून तुम्ही तुमचा जो अजेंडा आहे तो पुढे नेताय. तुमचा अजेंडा काय? काल मी इथे मंडईमध्ये एका कार्यालयात बसलो होतो. खालून मोर्चा चालला होता. हिंदू राष्ट्र झालंच पाहिजे. आपल्यापैकी बरेच जण जन्माने हिंदू आहे. आपण काही हिंदूंचे विरोधी आहोत ना. आपण एकीकडे भारतीय राज्यघटनेबद्दल भरभरून बोलतोय. सरकारही बोलतोय. सरकारची आता
26 नोव्हेंबरला जोरात भारतीय राज्य घटनेचे कार्यक्रम झाले. दुसऱ्या बाजूला काय, भारतीय राज्य घटनेत धर्मनिरपेक्षता मूल्य आहे. मग जर हिंदू राष्ट्र झालं पाहिजे असा मोर्चा इथे निघू कसा शकतो? शासकीय यंत्रणांचा तो काढू कसा देतात? या सगळ्यांच्या बद्दल त्यांच्या मनामध्ये अतिशय वैषम्य होते. ते स्वातंत्र्य लढ्यामध्ये ते होते, गोवा मुक्ती आंदोलनात ते होते, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत ते होते. आणि आताच्या सरकारने असं मानू नये की ते त्यांच्या विरुद्ध आहे. इंदिरा गांधीच्या आणीबाणी विरुद्ध त्यांनी 1.5 वर्ष तुरुंगात होते ते. म्हणजे त्यांना त्यांच्या बाजूने उभं राहायचं, त्यांना विरोध करायचा अशी त्यांची भूमिका नव्हती. त्यांची किंवा आपल्या सगळ्यांची भूमिका असली पाहिजे त्यांची होतीच की आम्ही भारतीय संविधानाने जी मूल्य सांगितली त्यांच्या बाजूने आम्ही आहोत. आता होमकांजींनी प्रसंग सांगितला तर ती घोषणा तुम्हाला सांगितली पाहिजे. त्याच्या बाई होत्या त्यामध्ये त्यांनी ते ताट यशवंतराव चव्हाण समोरचं उचलून असं उधळलं. ते उधळलं त्यांनी घोषणा द्यायची, नाही हे होऊ देणार नाही, तुमचं घर उठवायचं ना आमचं नागवायचं हे चालणार नाही, अशी त्यांनी घोषणा दिली. आणि हीच भूमिका होती बाबांची की धरण आणि प्रकल्प तुम्ही करत असाल. मुळात धरण आणि प्रकल्पाला विकासाला आमचा विरोध नाही. या काही चळवळीतल्या काही लोकांचा होता आहे तिकडं आम्ही जात नाही. त्यांचं आणि धरण आणि प्रकल्पाचं शेतकरी परिषदेचं मत असं मध्यम आणि लहान आकाराची धरणं ही आवश्यक आहे विकासासाठी. परंतु त्या धरणाने तो दाखवला जाणार आहे. नुसतं जमीन ज्याची तो नाही, त्याची जमीन नाहीये परंतु तो गावात आहे आणि गाव उठल्यामुळं तिथली शेती उठल्यामुळं त्याचा रोजगार जाणार, त्याचं सगळंच जाणार आहे, त्यांचं आधी पुनर्वसन करा. आणि म्हणून त्यांनी धरण प्रकल्प शेतकरी परिषदेची घोषणा दिली की या सरकारने स्वतःची घोषणा स्वीकारली आहे की आधी पुनर्वसन मग धरण आणि प्रकल्प. ही घोषणा ही चळवळीची घोषणा आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला काही सांगण्याची गरज नाही. माझ्याविषयी काही जण इथे बसलेले त्यांनी बाबांबरोबर जास्त काम केले या विषयात. तर ती घोषणा का दिली? बाबांची भूमिका येईल, भूमिका लक्षात घ्या. बाबांना असलं नुसतं बाबा बाबा केलेलं अजिबात आवडायचं, ते गमतीने म्हणायचे. म्हणजे आता तिथे बाबा आहे असं समजत आणि राजाराम साबळे नाहीये आणि आम्ही बोलतोय आणि राजाराम साबळेंची आठवण निघाली आणि तेवढ्यात ते आले. ते म्हणायचे, राजाराम तुला आम्ही श्रद्धांजली वाहतो, म्हणजे आठवण काढतो असं झालं तर ते शब्द वापरायचे की श्रद्धांजली वाहतो. ते म्हणायचे की मला श्रद्धांजली वाहत बसू नका, अन्याय विरुद्ध तुम्ही उभे राहा. मुळात अन्याय काय आहे हे तुम्हाला कळू दे. अन्याय हा न्याय म्हणून आपण स्वीकारायला लागलेलो आहे. अशा काळामध्ये ते जर जगले असते त्यांना आणखी दुःख झालं. कारण तो आता काळ सोकावतोय, तो काळ आता सोकावतोय. म्हणजे ज्या धरण प्रकल्पग्रस्त शेतकरी परिषदेची घोषणा दिली त्या घोषणेनंतर त्याचे नेते किती जबरदस्त कार्यकर्ते संपूर्ण राज्यातले होते. नाना नायकोडे असतील, दत्ता देशमुख असतील, ज्यांचं नाव या नवी मुंबईच्या विमानतळाला द्यायचं किंवा दिले असं औपचारिक जाहीर केले, पण अजून जाहीर केले म्हणून औपचारिक पुस्तकं केली नाही. ती दिमा पाटील ही सगळी प्रकल्प शेतकरी परिषदेचे नेते. पण जी भूमिका काय होती की जी नवीन संपत्ती निर्माण होतीये त्याच्यामध्ये विशिष्ट व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष बसले. मला खूप आनंद आला सगळी संयोजकांची नावं जाणून घेऊन. ते व्यापाऱ्याच्याकडे नव्हतेच, ते बरोबर सांगतायत. त्यांचं असं म्हणणं होतं की आमचा द्या आम्हाला द्या. फुल्यांनी त्या सगळी शूद्रातिशूद्र असं जे शोषित समाजाचं वर्णन केलेलं आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे. नवीन जी संपत्ती निर्माण होईल त्याच्यात त्याला वाटा मिळाला पाहिजे, त्याचा वाटा काय. म्हणून ते म्हणायचे की जे असंघटित कष्टकरी आहेत, हमाल पंचायतचं काम राजाराम इथे चालवतात, आम्ही पुण्यामध्ये आणि राज्यात पण चालवतो. तो हमाल असेल, रिक्षावाला असेल, कागदपत्र वेचक असेल, पथारीवाला असेल, मोलकरीण असेल, शेतमजूर असेल, एकूण कष्टकऱ्यांमध्ये घाम जाणाऱ्यांमध्ये त्यांचं प्रमाण 95%, 100% 95% ते. आणि ते नुसते संख्येने जास्त असं नाही. या देशाला या देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात, त्याला
रॉ डोमेस्टिक प्रोडक्ट असं आपण म्हणतो GDP, त्याच्यामध्ये त्यांचा वाटा 60% 60%. 60% देशाचं उत्पन्न असंघटित कष्टकऱ्यांच्या गावातून निर्माण होतं. मग त्या कष्टकऱ्याला जो उद्या अपघात झाला, त्याला विमा आहे का? आजचं उत्तर नाही. तो कष्टकरी आकाने माझे वडील असंघटित कष्टकरी होते. मी 5वीत असताना गेले, आमचं घर उघडं पडलं. पण जर त्याला सामाजिक सुरक्षा म्हणजे भारत पाकिस्तान नाही, आपल्या डोक्यात तेच घातलेलं आहे. सामाजिक सुरक्षा म्हणजे संकट काळामध्ये मदतीचा हात देण्याची व्यवस्था. म्हातारपणी संकट आहे कष्टकऱ्यांसाठी, त्यात तो काम नाही करू शकत, तर म्हातारपणासाठी पेन्शन किंवा म्हातारपणाच्या नंतर म्हातारपणाच्या सोबत प्रॉव्हिडंट फंड, नंतर आता मी सांगितल्याप्रमाणे अपघातात विमा, दुखलं तर दवाखाना, आणि दुखल्याच्या काळामध्ये तर मी काम नाही करू शकतो, तर त्या कामाच्या माझी रोजीरोटी आहे, जे मला पैसे मिळतात त्याच्या काही प्रमाणात तरी मी आजारी असतो त्या काळात मला पैसे मिळतात. असं जे सगळं वेगवेगळ्या योजना आहेत त्याचं नवीन भाषेत पॅकेज केला आपण, गठुडं आपल्या मराठी भाषेत, म्हणजे सामाजिक सुरक्षा. ही सामाजिक सुरक्षाला मिळाली पाहिजे म्हणून ते इथून सायकलवरून दिलेलं आहे. सायकलवरून आणि 70च्या आसपास त्यांचं वय असेल त्यावेळेस, म्हणजे तरुण वगैरे नव्हतं त्यावेळेस. म्हणजे आता त्यांच्याबरोबर पन्नालाजींचं पण निधन झालं आता, बरोबर आहे, 5-6 दिवसापूर्वी बाबाला यायच्या. आणि एक सोशल मीडियामध्ये एक फोटो सतत येतोय, त्या फोटोतून पाहिल्यानंतर दोघं जे पन्नालाल बाबा पुढे सायकल चालवत मागं थोडे कार्यकर्ते आहेत, त्याच्यामध्ये पन्नालालजी आणि बाबा या दोघांच्या कार्यपद्धती तुम्हाला फोटोत पण कळतं. बाबाजी असं थोडं पुढे वागतात आणि जोरात पाय टाकत चालतात, आणि थोडे पन्नालालजी असे ताट उभे, ते शांतपणे पाय टाकत चालतात. त्यांची व्यक्तिमत्व त्यात अधिक दिसतात. त्यांच्याही स्मृतीने आम्ही आठवतो. पण ही माणसांची ही माणसेच ही माणसं अशी का जगली? बाबा आढावासारखा माणूस हा स्वतःच चांगली चाललेली डॉक्टर सोडली त्यांनी. म्हणजे इथे गमतीने मी सांगतोय, त्याच्यामधले गंमत लक्षात घ्या, त्याच्या ते वाक्य त्याच्या अर्थशास्त्र किंवा वगैरे वगैरे. तर इतकी चांगली प्रॅक्टिस त्यांनी सोडली, त्यांनी एसआय पाटलांकडे गेले आणि म्हटले मला पूर्ण कार्य करायचं. आणि आता यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या दवाखान्यामध्ये हमाली यायचे. गोरख मेघडे हे नंतर काही काळानंतर त्यांच्यावर जोडले गेले 35-40 वर्ष ते हमाल पंचायत काम करत असं चिन्ह हमाल पंचायत. पण ते सगळे किस्से सांगतात, त्यांनी बरोबर सांगितलं की ओट्यावर तिथं हमाल झोपायचा, तिथंच आंघोळ करायचा, तिथल्या नळ मोकळ्या तिथंच सगळं आवडायचं. आणि मग लक्षात आलं की हे जे हमाल आहे ते जेवतात कुठे? तो खानावे जेवण द्यायचा. आता तो खानावे जेवणाला तयार माणूस आणि ते वाडेकडे बसले, ते वकील आहेत, म्हणजे तुलनेने त्यांचं काम काही कष्टाचं नाहीये त्या शादी ते. आणि एखादा हमाल एखाद्या खानावे जात असते तर दोघांकडनं काही वेगवेगळे पैसे घेता येत नाही ना. वकिलाकडनं समजा 4,000 रुपये घेतले तर हमालाकडनं काही 5,000 घेता येत नाही. दोघांकडे 4,000. पण हमाल कष्ट करायचा, घाम कळायचा, तेव्हा त्याला जेवायला जास्त लागतं. आणि मग ती खानावेवाली बाई कंटाळायची आणि म्हणायची एक वेळ माझं मंगल मोडलं, या मेल्याची भूक मोडायची. आम्हाला त्याला कष्टाची भाकर. हा पुण्यामध्ये त्याची 10 सेंटर, 10 सेंटरमध्ये एका ठिकाणी किचन, रोज 10,000 लोक ना नफा ना तोटा करतो इथं आपल्या पोटाची भूक भागवतात. त्यात आता हमाल खूप कमी राहील, कारण त्यांना इथं घरं मिळून गेली त्यांनी. राज्य सरकारकडे जमीन मागली आणि बँकांकडे कर्ज करून हमाल नका करू, असे अनेक उपक्रम त्यांनी केले. तेव्हा प्रश्न फक्त जो प्रश्न समोर दिसतोय त्याला भिडायच्या बरोबर त्याची व्यवस्था कशी लावता येईल. म्हणजे एक हमाल आला त्याला जर खानावे माणूस कोणी घेत नसेल पाहिजे तर त्याची कुठेतरी व्यवस्था ओळखीच्या ठिकाणी लावली. पण अशा अनेक जण आहेत, त्यांची कशी व्यवस्था करता येईल त्यासाठी हे उपक्रम लावले. मग ते हमाल नवन असेल, मग ते हमाल नगर असेल, मग ते कष्टाची भाकर असेल, मग त्यांच्या मुलांसाठी शाळा कष्टकरी विद्यालय असेल. एक किस्सा अगदी थोडक्यात सांगतो. किती वेळ बोलायचं तर
एक किस्सा मी थोडक्यात सांगतो की हमाल कुठे थांबले नाही, देना बँकेकडे गेलो, देना बँकेकडे कर्ज दिलं आणि स्वतःच्या पैशाने हमालामध्ये घडवलं. स्वावलंबन आहे, मूल्य जे आहे ते त्यांनी तिथं प्रत्यक्षात आणलं, रुजवलं. लोकांना ते जगताय ते स्वावलंबन. नुसतं हे शब्द जे असतात स्वावलंबन, मूल्यांवरचा विश्वास, आयुष्य समर्पित करणं, हे कोणीतरी जगून दाखवलं तर त्या शब्दांना अर्थ निर्माण होतो. ते शब्द फक्त पुस्तकात राहतात. बाबा असतील, 15 असतील, यांनी हे जगून दाखवलं की अशा प्रकारे मूल्य आपल्या जीवनामध्ये घेऊन आपण जगू शकतो. म्हणून बाबांची गेल्यानंतर पुढची 4 दिवस म्हणजे अजूनही सतत चर्चा माध्यमांमध्ये आहे. प्रत्येक ठिकाणी त्यांच्याविषयी सभा होता. तुम्ही लोणावळ्यामध्ये काही दिवसांपूर्वी घेतली. आज ही जी सगळी मूल्य बाबांनी जगली ती जगून दाखवली आणि ती आता समोर येते आणि त्याला दाद मिळाली सगळ्यांना. त्यांच्या शेवटच्या निरोप देण्याच्या वेळेस हजारो लोक आले होते रस्त्यावर. म्हणजे अजूनही लोकांच्या मनामध्ये सत्याविषयी, अजूनही लोकांच्या मनात समतेविषयी, अजूनही लोकांच्या मनात स्वातंत्र्याविषयी, अजूनही लोकांच्या मनात लोकशाहीविषयी काहीतरी भावना आहे. म्हणून ही मूल्य जगलेला आणि ती सर्वांनी अंगीकारावी म्हणून आग्रह करणारा, त्यासाठी सत्याग्रह करणारा, त्यासाठी 52 वेळा तुरुंगात जाणारा माणूस ज्यावेळेस जातो त्यावेळेस त्यातला शेवटचा निरोप द्यायला, निरोप दिल्यानंतर त्याची आठवण काढायला आपण सगळे वळवतो. हे त्यातली महत्वाची गोष्ट. आणि म्हणून माझ्यासारख्याला असं वाटतं की नुसतं असं म्हणून उपयोग नाहीये. काय घडते त्या एका मंत्र्याच्या वर अटक वॉरंट निघाले आणि तो मंत्री आज मला असं वाटतं की आपण बोलतोय का, बोलत नसून आपल्याला असं वाटतंय का. मोहम्मद पैगंबरांचा एक दृष्टांत आहे. मोहम्मद पैगंबर असं सांगायचे की तुम्हाला एखादी चुकीची गोष्ट समोर घडत असेल तर त्या गोष्टीला प्रत्यक्ष जाऊन विरोध करा, प्रत्यक्ष फिजिकली. ते तुमच्यासाठी शक्य नाही ना. त्याच्या विरुद्ध बोला आहे, चाललं ते चुकीचं आहे, तेही तुम्हाला शक्य नसेल किमान मनातल्या मनात तरी त्याचे निषेध तुम्ही मनात बाळगा. आपण हे करणार आहोत का नाही, करतोय का. नाही तर मग काय सगळं छान आहे, जे काय चाललं ते ठेवले आणि ते पैशाची राह आहे ते आपण करतोच आहे. तसं असेल तर बाबाला श्रद्धांजली तुम्ही वाहू नका. तुम्ही म्हणजे कुणी, मी पण काही त्याला आठवत ह्या चाललेल्या गोष्टीबद्दल आपला राग आला पाहिजे. तिथं उपमुख्यमंत्री मुलगा तिकडे जागा गेलो आणि ते उघड झालं की आधारभूत जागा काही जे दिलेल्या वाटेने आपल्याला चालायचं असेल तर पुन्हा उल्लेख करतो. बाबांनी अखेरच्या काळामध्ये जे काही बाबा अत्यंत उपक्रमशील होते, त्यांना नवीन नवीन कल्पना सुचवायच्या. कष्टाची बाब बघा ना, 2 शब्द कष्टाची बाब. हमाल पंचायत नावाची दिली. हमाल पंचायत, पंचायत लोकशाही, आपल्याकडे पंचायती आहेत ना. हमाल पंचायत, कष्टाची बाब, एक मत समान पद, आधी मग धरण, हे त्यांच्या घोषणा. त्यामुळं त्यांना ज्या प्रकारचा समाज हवा, म्हणजे मी पुन्हा उल्लेख करतो की इथे जे व्यापारी असोसिएशन आहे ते आपण सगळे माणसंच आहोत. ते गांधीवादी पण होते, जसे ते फुले शाहू आंबेडकर या मायातले तसे गांधीवादी पण होते. महात्मा गांधी स्वतःला बनिया म्हणायचे, मी पक्का बनिया आहे. परंतु महात्मा गांधींचा माणसांमध्ये परिवर्तन होतं याच्यावर विश्वास होता. आणि म्हणून त्यांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध ते लढले. कधीही त्यांनी हिंसाचाराचा आश्रय घेतला नाही. चौरी चौरा येथे ज्यावेळी पोलीस चौकी जाळली गेली तेव्हा त्यांनी ऐन भरात आलेला की कदाचित स्वातंत्र्य मिळालं असतं ते मागे गेले. एवढी ते त्यांच्या जी मूल्य होते, जे विचार होते, अहिंसेचे विचार, त्याच्यावर ते पक्के होते. मला असं वाटतं की बाबांनी पण व्यापाऱ्यांच्या बरोबर वागताना हा विचार ठेवला की मी वाटतोय ते पण मी उपोषण केलं, धरणं केलं, मी म्हणजे आम्हाला पंचायती का त्याच्याबद्दलचं म्हणणं व्यापाऱ्याकडून जाईल आणि ते त्यात बदल. मला असं वाटतं की काँग्रेस कामगार कल्याण योजनेच्या त्याला नाव द्यावं असं मी सुचवलं त्यांना, त्यांनी लगेच मान्य केलं. हा त्याचाच एक अनुभव आहे. आणि ती योजना आहे ती हमाल पंचायत आणि मर्चंट चेंबर आम्ही दोघं मिळून चालतो अनेक वर्षापासून. तर
त्या योजनेला ते नाव दिलं गेलं. त्यामुळं परिवर्तनाचा विश्वास होता. मुळातच कोणी माणूस वाईट नसतो, व्यापारी काही वाईट नाहीच आहे. त्यामुळं ते घडलं म्हणून 50 वर्ष पुन्हा पंचायत चेंबरकडून हवाल पंचायतची करार होऊ शकते या भूमिकेत. त्यामुळं या सगळ्याच्या मध्ये ते कुठल्याही अशा याचे बैली नव्हते. म्हणून ते म्हणतात ते अगदी बरोबर आहे की आम्ही इकडे याच्या आधी काही दिवस 2-4 दिवस पंचायत चेंबर वरती बोलून घेतलं चालूच म्हणजे किती दिवस झाले किंवा घरी बसले अजिबात नाही. आणि त्यानंतर 19 तारखेला 16/19 म्हणजे 16ची झाली 19ला अंमल पंचायतीची बुधवारची मिटिंग असती तरी आम्ही थोडं लवकर उठायचं म्हणलं तर ते म्हणजे नाही काय तास काय होत. आणि 21 तारखेला हमाल व्यापारी महामंडळाची मिटिंग आपल्या हमाल भवनात झाली. म्हणजे बघा आजारी पडल्यावर मी किती कार्यक्रम घेतले आम्ही म्हणतो चला बाबा. आणि शेवट 23 तारखेला त्याच महिन्यातल्या एक आपली महात्मा ज्योतिबा फुले ही वार्षिक सभा होती आणि त्या सभेला बाकी ताप 102चा होता तरी बाबा 1.5 तास थांबले. आमचा ऐकला आम्ही मागच उभं होतो पण नाही ऐकलं. आणि 24 तारखेला शेवटी संध्याकाळच्या आम्हाला घरी जाऊन त्यांना ऍडमिट करावं लागलं. हे बाबा त्यांनी एक संस्था उभी करायची, ती पुढे न्यायची, त्याचा वटवृक्ष उभा करायचा. माझ्यासमोर डॉक्टर बाबा आढाव, दुसरे माथाडी कामगार यांची संघटना बांधणारे अण्णासाहेब पाटील आणि कुष्ठरोग्यासाठी विदर्भामध्ये मोढ्याजवळ ज्यांनी आश्रम काढला ते बाबा आमटे यांनी आपल्या कार्यातून समाजाला खूप काही दिलेलं आहे. बाबा आढावांच्या बाबतीत सांगायचं तर कष्टकरी बांधवांना, कष्टकरी भगिनींना त्यांचे जे कष्ट आहेत त्याचा मोबदला हा पूर्णपणे मिळाला पाहिजे ही त्यांची जी भूमिका होती ती खूप रास्त होती. असं एक व्यापारी असून सुद्धा मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो. बाबाविषयी मला गेली 50-60 वर्षापासून खूप आदर आहे. त्यांची विचारसरणी, माझी विचारसरणी जरी वेगळी असली तरी वेगळ्या विचारसरणीचे जे काही लोक असतात त्या लोकांची जी कार्यशैली असते, त्यांचं जे कार्य असतं त्या कार्यामुळे ते आपल्या विचारसरणीच्या विरुद्ध असलेल्या लोकांना सुद्धा त्याचं एक उदाहरण म्हणजे बाबा आढाव. बाबा आढावांनी पुण्यामध्ये संस्था स्थापन केली, हमाल पंचायत. त्याच्यानंतर घरगुती ज्या भगिनी काम करतात त्यांच्यासाठी संस्था उभी केली, रिक्षा पंचायतसाठी उभी केली. आणि हे सर्व करत असताना त्या सगळ्यांना कायदेशीर पाठबळ देण्याचं काम आणि सरकारकडून, शासनाकडून त्या पद्धतीचे कायदे बनवून घेणं आणि ते राबवणं हे काम बाबा आढाव, अण्णासाहेब पाटील यांनी केलं. आणि कष्टकरी वर्ग यांच्यात एक दुवा होता आणि हा जर दुवा नसता तर काय परिस्थिती झाली असती याचं ज्यावेळी मी स्वतःशी विचार करतो त्यावेळी मी म्हणतो, त्यावेळी मला असं वाटतं की बाबा आढावांनी या दोन्ही वर्गांना, व्यापारी वर्ग आणि कष्टकरी वर्ग या दोघांचा मेळ घालून त्या दोघांना एका समान व्यासपीठावर घेऊन त्यांचे जे प्रश्न आहेत ते मार्गी लावलेले. कष्टकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावताना त्यांनी व्यापाऱ्यांनाही त्यांचे जे प्रश्न असतात त्यासाठी त्यांनी मदत केलेली आहे. पुण्यामध्ये एक घडलेला किस्सा आहे. एक साखर व्यापारी, तेल व्यापारी आहेत, चिमनलाल गोविंददास, आणि काही कारणाने कोर्टामध्ये केस गेली, हमाल पंचायतची केस हारली. परंतु बाबांनी व्यापाऱ्यांविषयी कुठेही कटुता येऊ दिली. कोणती संस्था उभी करताना त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय असतं तर जी समोरची लोक असतात त्या लोकांमध्ये आणि आपल्यामध्ये संस्थेमध्ये कोणती कटुता येऊ नये. आणि त्यामुळे आज मला या ठिकाणी नमूद करायचं की समन्वय घडवायचा असतो. हा समन्वय जे नेतृत्व करणारे बाबांसारखे जे लोक असतात, आपली चांगली चाललेली डॉक्टरकीची प्रॅक्टिस, वैद्यकीय प्रॅक्टिस ही त्यांनी सोडून
संपूर्णपणे त्यांनी आपलं जीवन हे समाजाला अर्पित केलं. एका महान तपस्वीला श्रद्धांजली अर्पण करत असताना या तपस्वीने या राज्यामध्ये विषमता निर्मूलन, जाती भेद निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन, असंतुलित कामगारांना एक न्यायाची प्रतिष्ठा मिळाली. तिच्या 2 हाताला कामाला न्याय मिळावा यासाठी संपूर्ण आयुष्यभर संघर्ष केलेला असा एक महान तपस्वी आज आपण गेलेला आहे. आणि खऱ्या अर्थानं बाबूसाठी वाहत असताना सर्वसामान्य बाबांना आदर्श मानणारे या राज्यातील या कार्मिक सहकार्याच्या खऱ्या भावना तरी तयार होत. या ठिकाणी खरं नमूद करतो की बाबांच्या सहवासामध्ये 4 वर्ष संबंधीला मला मी राजा साबळेंच्या सोबत काम करायचा योग आहे. आणि त्या माध्यमातून या तालुक्यातील सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी, शेतमजूर असतील, धर्मच असतील, या चळवळीला आम्ही अग्रगण्य मान देण्याचं काम सुरू केलेले आहे. आणि त्या माध्यमातून 1987 सालापासून या तालुक्यामध्ये बिल्डरांनी खोट्या सह्या करून सर्वसामान्य शेतकऱ्याची दिशाभूल करून ज्या जमिनी हडप करण्याचं काम केलं त्या जमिनीचे ताबे घेण्याचं काम आम्ही 1987 साली केलं, 1990 साली केलं. आणि तिथं थांबला नाही तर लोणा शहरातील कष्टकरी महिला असेल, गुणवंती करणारी महिला असेल, रसद काम करणारे डोंगर असेल, गरीब असेल, या वंचित घटकाला न्याय मिळावा म्हणून बाबांच्या मार्गदर्शनाखाली बाबांच्या माध्यमातून नेतृत्व डोळ्यासमोर ठेवून आम्ही लोणा शहरामध्ये या दीर्घकालीन कष्टकऱ्यांसाठी 3,500 घराच्या झोपडपट्ट्या निर्माण केल्या. 8 तास काम मिळवून 8 तासात कामाचा रोजगार हा कायदा किमान हक्क मिळावा, किमान हक्काची अंमलबजावणी व्हावी म्हणून लोणा शहरामध्ये, नांदगावमध्ये मावळ तालुका जनरल कामगार संघटना स्थापन करून कामगारांना न्याय देण्याचं काम आम्ही मंडळी त्या ठिकाणी केलेलं आहे. मग मावळाचे सगळ्यांचे प्रश्न असतील, मावळाचे शेतकरी आणण्याचे प्रश्न असतील, मग त्याच्यावर सातत्य लढा देण्याचं काम, ती चळवळ जीवन देण्याचं काम हे सातत्यानं त्या मावळ तालुक्यामध्ये बाबांच्या विचारासाठी आम्ही ठेवण्याचं काम केलं. ते आजपर्यंत चालू आहे. आणि सांगायचं देण्यात आलं की आयुष्य शिवरी काय असतं, आयुष्य काय असतं, सत्ता पिपासूपणा असतो. खरं सत्ता खेळताना या ठिकाणी सत्तेचा उपयोग करण्यासाठी व्हावा लागतो. पण भांडवलदारी अर्थव्यवस्था फक्त नाही त्याच्यामध्ये. त्या भांडवलदारी अर्थव्यवस्थेमुळे तुम्हाला आम्हाला आजही जीवन सुसह्य होत नाही. आणि अशा एका भांडवलदारी अर्थव्यवस्थेमध्ये बाबांच्या सारा विषय हे संघर्षमय झालं. एवढंच नाही तर आम्ही पाहिलं की विभीषण सारखा पंतप्रधान बाबांच्या कष्टाच्या भाकरी, चंद्रकांताच्या भाकरी गहू टाकतात. आम्ही आमच्या समोर डोळ्यांनी पाहिलं ते साक्षर आहोत. तेव्हा विभीषणांनी या देशामध्ये मंडळ आयोग लागू केला. या देशाच्या वंचित लोकांना न्याय मिळावा, तो सत्तेला सहभागी व्हावा, तो गावचा कारभारी व्हावा, तो गावचा सरपंच व्हावा, या सारी सगळ्या संस्थांचं नेतृत्व करावं म्हणून जनता दलाच्या काळामध्ये विभीषणांनी मंडळ केला. आणि त्या मंडळाचे समर्थन आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं, बाबांनी केलं. आणि विभीषणांना पुण्यात आणलं. आम्ही मंडळी त्या मंडळाच्या समर्थनाच्या चळवळीत होतो. तेव्हा आम्हाला कळत होती की मराठा कोणते, मराठा ओबीसी आहे, मराठा ओबीसी हे विभीषणांनी बाबा
आणि दराबाई पाटलांखाली आम्हाला ओबीसी दाखला मिळावा म्हणून आंदोलन करावं लागलं. हे कुणी सांगितलं? हे डॉक्टर बाबा आढावले सांगितलं. एका बहुजन वर्गातला जन्माला आलेला माणूस एका देशगरीब कष्टकरी शेवटचं काम करतोय. एक गाव पारुडा करतोय. डॉक्टर आनंद साबळे एक गाव बोलावून सगळे सोबत काम केलं. जनतेने वैशिष्ट्य काढली होती. यांना मुली करता मावळत होती. एका खर्च काम करत असताना हे घडलं असतं. किंवा बहुजन वर्गातला माणूस जेव्हा याकडे येतो तेव्हा बहुजन वर्गाचं वाटतं की प्रस्तावी वर्गाच्या जन्माला आलाय माणूस आहोत. पण बहुजन वर्गाचा कार्यक्रम फरक येतो सांगतो की विषमता निर्मूलन झालं पाहिजे. या जातीवादाच्या भिंतीत पाडल्या पाहिजे. शेवटी माणूस हा माणूस असतो पण त्याला का केलेला अधिकार नाही. तर तुमच्या डोळ्यावरती जंगली प्राणी पाणी पितो. तुमच्या विहिरीवरती जंगली प्राणी पितो. इथं जाता जाता माणूस आहे पण मला का अधिकार नाही. हे पाणी निसर्गाची देणगी आहे. ही तुझ्या निर्माण केलेली नाही. जन्माला आलेला माणूस ही निसर्गाची कोणती प्रतिकृती आहे. पण त्याच्यामध्ये चूची फेकीचं कारण काय असतं आणि म्हणून खरं डॉक्टर बाबांनी या ठिकाणी हा लढा निर्माण केला आहे. त्या लढ्याचं महत्व आहे आणि म्हणून आमच्या प्रत्येक सत्तेत राहिल्याची या देशाची जी सत्ता निर्माण केली असत जर सत्ता प्रसन्न केली असत ती सत्ता आपल्याला शेतकरी कष्टकरी कामगारांच्या असली पाहिजे आणि त्या दिशेने सूचित करावं असं वाटतं की ते म्हणजे कामसू कष्टकरी या लोकांकडे पाहण्याची दिव्य दृष्टी ही आपल्याला त्यांनी दिलेली आहे. आणि ही जी लाभलेली दिव्य दृष्टी आहे त्याचा भविष्य काळामध्ये आपण त्यांच्या कामाचा गौरव करत त्यांच्याच कामाची पुनरावृत्ती करत राहिलो तर ही एक भावपूर्ण श्रद्धांजली काही ठिकाणी होऊ शकते. कारण ज्यावेळेस असं काम केलं जातं त्यावेळेस कुणी सुरुवात करून दिली आहे त्याची आठवण पुन्हा पुन्हा लोकांमध्ये झाली तर ते जरी आपल्यामध्ये नसले तर ते आपल्यामध्येच आहे अशी भावना त्या ठिकाणी निर्माण होते. आणि म्हणून ह्या दिव्य दृष्टीद्वारे त्यांच्या कामाचा असणारा गौरव जसा आपण करतो तसंच भविष्य काळामध्ये तेच काम निस्वार्थीपणे आपण करत राहिलो तर निश्चितपणे ती एक भावपूर्ण श्रद्धांजली होऊ शकते. आपण त्या ठिकाणी म्हटलं की थोर सामाजिक आणि त्या ठिकाणी काम करणारे कार्यकर्ते म्हणून आपण त्यांचा गौरव करतो. त्याचबरोबर त्यांच्या समकालीन असणारे पन्नालालजी सुराणा त्यांचे याच कालावधीमध्ये निधन झालेलं आहे. दोघांनी हातात हात घालून त्या ठिकाणी काम केलेलं आहे. समाजाची सेवा करणं हाच दोघांचा उद्देश असतो आणि त्यामुळे मी राष्ट्रसेवा दल आवड करते दोघांनाही भावपूर्ण श्रद्धांजली. खूप दुःख झालेलं आहे आणि आम्हालाही सगळं आपल्या या जनतेला बाबा गेल्यानंतर दुःख झालं आणि असा हा नेता आज आपल्या समोर घेतला. म्हणून अधिक न बोलता स्वाभिमानी पक्षाचे राष्ट्रीय नेते बाबांना भाऊ सदांचे समर्पित करतो. माझ्या ठिकाणी थांबतो. मी एक शब्द सांग मी एक ओळ सांगून पायावर आहे. भारताचे संविधान आम्ही भारताचे लोक भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांना सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्तित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करू. आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे 2025 रोजी डॉक्टर बाबाराव यांच्या शोकसभेच्या वेळी आम्ही त्याची स्वतःला पुन्हा आठवण देत आहोत. जय हिंद. काळी बंडाचा तो नीर
सत्य सर्वांचे आदिगर, सत्य सर्वांचे आदिगर, सर्व धर्मांचे माहेर, सर्व धर्मांचे माहेर, सत्य आहे ज्योती प्रार्थी सर्व लोका, ज्योती पार्थी सर्व लोका, व्यर्थ लंबा पेटू नका, व्यर्थ दंभा पेटू नका, सत्य सर्वांचे आदिगर, सत्य सर्वांचे आदिगर, सर्व धर्मांचे माहेर, सर्व धर्मांचे माहेर, सर्व धर्मांचे माहेर, सर्व धर्मांचे माहेर. त्याचबरोबर अंमल पंचायतीचे कामगार तसंच व्यापारी असोसिएशनचे बऱ्याच व्यापाऱ्यांनी हजेरी लावली. त्यामुळं बाबांच्या या संधीच्या कार्यक्रमात त्या सगळ्या लोकांनी हजेरी लावल्यामुळे विश्वास आज या ठिकाणी आला की बाबांनी जे निर्माण केलेले प्रश्न जे अपुरे काम असतील ते पूर्ण करायचं काम निश्चितपणे पुढे नेले जाईल असा विश्वास आज या ठिकाणी आपण आल्यामुळं आम्हा सर्वांना मिळालेला आहे. मंजिल तक पहुंचाएंगे, डॉक्टर बाबा राव तेरे सपनों को, मंजिल तक पहुंचाएंगे, बाबा तेरे सपनों को, मंजिल तक